महापौर बंगला हेरिटेज वास्तू असल्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बांधकामाला निर्माण झालेला अडथळा दूर करण्याकरता शिवसेनेनं आता नवा पर्याय शोधून काढलाय। महापौर बंगल्याजवळचा पार्क क्लबही ताब्यात घेण्यात येणार आहे। पार्क क्लब ही हेरिटेज वास्तू नाहीये, त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकाचं बांधकाम सहज शक्य होईल। तसंच या क्लबचा भाडे करार 2001 मध्ये संपलाय। ही जागा हस्तांतरित करणंही सोपं जाणार आहे। या क्लबच्या अखत्यारीत तब्बल 2704 चौरस मीटर इतका भूखंड आहे। असं असलं तरी महापौर निवासस्थानही स्मारकाचाच एक भाग असेल। बाळासाहेबांचं स्मारक भव्य दिव्य करण्याचा शिवसेनेचा विचार आहे, त्यामुळे पार्क क्लबच्या जागेचाही या कामी उपयोग करण्यात येईल। प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे की त्या ठिकाणी त्या जागेमध्ये जिथे साहेबांचा अनेक वर्षाचा सहवास लाभला त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक व्हावं आणि बाजूला पार्क क्लब आहे। त्या क्लबमध्ये जाणारे कोण आहेत त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। त्याचं लिस्ट संपलं आहे, अजून स्मारकाची रूपरेखा ठरायची आहे। मला वाटतं गरज लागली तर ते सुद्धा जागा घ्यायला कोणतीही हरकत नाही, उलटं ती जागा घ्यावी आणि स्मारक भव्य दिव्य बनावं अशी प्रत्येक शिवसेनेची इच्छा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।